तर लाहोरनंतर आता कराचीमध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळते। पाकिस्तानच्या कराचीतील शराफी गोत परिसरात स्फोट झालाय। लाहोरनंतर कराची सुद्धा स्फोटाने हादरून गेली आहे, तिथे खळबळ माजली आहे। ऑपरेशन सिंधू नंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत। दोन ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, एक म्हणजे कराचीमध्ये आणि लाहोरमध्ये स्फोट घडून आले। लाहोरनंतर कराचीमध्ये देखील स्फोट झालाय। पाकिस्तानच्या कराचीतल्या शराफी गोत परिसरात स्फोट झाला। याआधी लाहोरला देखील स्फोट झाला, तिथलं विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे। तर लाहोर आणि कराची या दोन्ही ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत। तर पाकिस्तानातलं लाहोर स्फोटानं हादरलं। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले। यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलाय। लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद या भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे। या स्फोटानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले। ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। जीवितहानीबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरून असं दिसून येत आहे की इमारतींचं मोठं नुकसान झालंय। यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालाय आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तर भारतानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे। अशातच आता भारतासोबत चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी भारताला विनंती केली आहे। आम्हाला शांती हवी आहे, तोडगा हवाय, यासाठी चर्चेला तयार असल्याचे इशाक डार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला तोडगा हवाय आणि त्यासाठी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं। तर लाहोरनंतर आता कराचीमध्ये सुद्धा स्फोट झाल्याची माहिती मिळते। पाकिस्तानच्या कराचीतील शराफी गोत परिसरात स्फोट झालाय। लाहोरनंतर कराची सुद्धा स्फोटाने हादरून गेली आहे, तिथे खळबळ माजली आहे। ऑपरेशन सिंधू नंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत। दोन ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, एक म्हणजे कराचीमध्ये आणि लाहोरमध्ये स्फोट घडून आले। लाहोरनंतर कराचीमध्ये देखील स्फोट झालाय। पाकिस्तानच्या कराचीतल्या शराफी गोत परिसरात स्फोट झाला। याआधी लाहोरला देखील स्फोट झाला, तिथलं विमानतळ बंद करण्यात आलेलं आहे। तर लाहोर आणि कराची या दोन्ही ठिकाणी स्फोटाच्या घटना घडल्या आहेत। तर पाकिस्तानातलं लाहोर स्फोटानं हादरलं। लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ स्फोट झाले। यानंतर लाहोर विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलाय। लाहोरमधील गोपालनगर आणि नसीराबाद या भागात वॉल्टन रोडवरच्या वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात येत आहे। या स्फोटानंतर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले। ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा दुसरा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। जीवितहानीबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु छायाचित्रांवरून असं दिसून येत आहे की इमारतींचं मोठं नुकसान झालंय। यानंतर अनेक विमान उड्डाणांवरती परिणाम झालाय आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय।